ऐक ना, आपण ना लहानपणापासून एक खूप मोठी चूक करत आलोय. आपल्याला नेहमी असं वाटत असतं, की आनंद ही एक अशी गोष्ट आहे, जी बाहेरून कोणीतरी येईल आणि आपल्याला भेट म्हणून देऊन जाईल. पण आयुष्य जसं पुढे जातं ना, तसं अनेक धक्के खाल्ल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की जर तुमचं मन आतून उदास असेल, तर जगातली कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही मोठी संपत्ती तुम्हाला कधीच सुखी करू शकत नाही. आपण जर आतून कोरडे असू, तर बाहेरून सुखाचा कितीही पाऊस पडला ना, तरीही मनाची चातकासारखी तहान कधीच भागत नाही. कारण खडकावर पडलेलं पाणी कधीच झिरपत नसतं, ते वाहून जातं. आपण अनेकदा पाहतो, ज्यांच्याकडे भौतिक सुखांची प्रचंड रेलचेल आहे, जे जगासमोर सतत हसताना दिसतात, तेच लोक रात्री शांतपणे झोपण्यासाठी गोळ्यांचा आधार घेत असतात. आणि या उलट ज्यांच्याकडे फारसं काही नाहीये, अशी माणसं छोट्याशा झोपडीतही गाढ झोपतात आणि मनमुराद हसतात. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, की आनंद ही कोणती परिस्थिती नाही, तर निव्वळ एक मनस्थिती आहे. जर मनात विचारांचा कल्लोळ असेल, चिंतेची जळमट असतील, तर जगातील सर्वात सुंदर आणि शांत जागी जाऊनही माणसाला अस्वस्थताच जाणवेल. या उलट ज्याचं मन आतून तृप्त आहे ना, त्याला साध्या-सुध्या गोष्टीतही ब्रह्मानंद मिळतो. आपल्या सुखाची चावी इतरांच्या हातात देणं ही माणसाची सर्वात मोठी चूक आहे असं मला वाटतं. आपण नेहमी अपेक्षा करतो की कोणाचे तरी दोन गोड शब्द, कोणाचं तरी कौतुक आपल्याला आनंदी करेल. पण दुसऱ्यांवर अवलंबून असलेला हा आनंद फार काळ टिकत नाही. कोणीतरी येईल आणि आपल्या आयुष्यात रंगांची उधळण करेल. या आशेवर जगण्यापेक्षा स्वतःचे पाय जमिनीवर घट्ट रोवून उभं राहायला हवं. दुसरे लोक तुम्हाला क्षणभरासाठी हसवू शकतील हो, पण मनाला निरंतर शांत ठेवण्याची ताकद फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःमध्ये असते. आनंद हा बाजारात विकत मिळणारा जिन्नस नाहीये किंवा तो कोणाकडून उसनाही मागता येत नाही. तो तुमच्या आतल्या विहिरीतून पाझरणारा पाण्याचा एक जिवंत झरा आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही, स्वतःच्या दोषांसह स्वतःचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत आनंदाचा हा झरा कधीच वाहणार नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनाशी मैत्री कराल आणि स्वतःमध्येच रमायला शिकाल ना, त्या दिवशी जगातील कोणतंही वादळ तुमचं हसू हिरावून घेऊ शकणार नाही. कारण शेवटी काय, जर तुम्ही आतून आनंदी असाल, तर हे अवघं जग तुम्हाला सुंदर आणि आनंदीच वाटेल.